नांदेडमध्ये शाळेतील शिपायाकडून 10 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, पालकांच्या तक्रारीनंतर शिपायाला विमानतळ पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरकारभार, बेरोजगारांसाठीचे पैसे शिक्षण संस्थेमधील लोकांच्या खात्यावर. नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा भोंगळ कारभार. छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख, पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्चच्या ऐवजी 30 एप्रिलची. राज्यामधील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. 36 शाळांकडून दंड वसूल तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल, दादा भुसेंची माहिती. राज्यात 224 जीबीएस रुग्ण, 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, तर पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद. जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असा हवामान खात्याचा सल्ला. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी. गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती.